किंवा मी ही गोष्ट करतोय किंवा मी फायनान्शियल स्ट्रेस मधनं चालू आहे, मला फॅमिली इश्यूज आहेत. फर्स्टली आपण ते सगळं डिस्कस केल्यानंतर मग आपण त्याच्यासाठी थेरपी डिझाइन करतो, की तुम्ही कामं आणि ह्या पद्धतीने करा की तुम्हाला रात्री जाऊन विचार करायचा नाही. रात्री तुमची झोपेची. मी अशा भरपूर लोकांवरती काम केलेलं आहे, ज्यांनी मला येऊन सांगितलं की आम्ही सुसाईड करणार. मी त्यांना म्हणतो, "हो, तुम्ही करा. पण जरा 1 महिना माझ्याकडे या, माझ्याशी बोला. मी जे काही गोष्ट सांगतो ते करा." तर मी सकाळी अलार्म पण लावला तरी मी उठू शकत नाही. एक 5 मिनिटं करून माझा अर्धा पाऊण तास निघून जातो. एक मुलगा होता. तो अभ्यासात हुशार होता, पण खूपच अग्रेसिव्ह होता. मारामारी करायचा, सगळंच करायचं म्हणजे. तर तो घरच्यांना काय सांगायचं, मी अभ्यासात हुशार आहे ना. क्लासमध्ये बुली करत होते किंवा मुलं त्रास द्यायचे. त्याला असं वाटायचं की मी शाळेतच नको जायला, मी कुठलीच ऍक्टिव्हिटी नको करायला. तर मी स्टडी केलं. मी म्हटलं नाही, हा डोक्याने हुशार आहे. हुशार इन द सेन्स नमस्कार, एमएलए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. मी आहे तुमची होस्ट अभिलाषा. फेसबुकवर सर्च करा एमएलए महाराष्ट्रीयन लेडीज असोसिएशन आणि लगेच जॉईन करा. सो ग्राफाझोन म्हणजे हस्ताक्षरण विश्लेषणच्या माध्यमातून व्यक्तिमत्व समजून घेण्याची आणि सकारात्मक दिशेने बदल घडवण्याची जी अनोखी पद्धत आणि ही संकल्पना ग्राफोलॉजी आणि सेल्फ डेव्हलपमेंट याचा संगम आहे. सो या ग्राफाझोन मध्ये 25 वर्ष ज्यांचा अनुभव आहे असे गेस्ट आज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर मनीष पांडे. नमस्कार सर, तुमचं मनापासून स्वागत आहे आमच्या ग्रुपमध्ये आणि आमच्या पॉडकास्ट चॅनलवरती. सर, ग्राफाझोन हा तुम्हाला विषय निवडावा 25 वर्षापूर्वी असं का वाटलं होतं तेव्हा? मी एक फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करत होतो, फायनान्स डिव्हिजन मध्ये. ओके. मला वाटलं एक 6-8 महिने काम केल्यानंतर म्हटलं हे रुटीन तर काय मला जमणार नाही, काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करायला पाहिजे. आणि लिटरली मी दुपारी असं चालत जात होतो, तर मला असं एक फिलिंग आली की काहीतरी वेगळं आपल्याला भेटायला पाहिजे. जसंच मी त्या रेस्टॉरंटला पोहोचलो, मी 2 लोक ऐकली कॉन्व्हर्सेशन की ते हँडरायटिंग अनालिसिस आणि ग्राफोलॉजी बद्दल बोलत होते. विदिन 1 सेकंड म्हणजे मला असं एक फ्लॅश आला की दिस विल बी माय करिअर. आणि तिकडनं मी 2001 जून पासून माझं करिअरचं स्टार्टिंग पॉइंट. ओके. सो ग्राफाझोन सोबत तुम्ही अजून काय काय करता? ग्राफोझोन इज अ कंपनी, म्हणजे एक कंपनी आहे आणि त्याच्या अंडरमध्ये आम्ही थेरपी देतो, हस्ताक्षर अनालिसिस करतो, सिग्नेचर डिझायनिंग करतो, मेकओव्हर ज्याला म्हणतात, लोगो डिझायनिंग करतो आणि वी काउन्सिल लॉट ऑफ पीपल, म्हणजे काउन्सिलिंग करतो या विषयावरती. आणि भरपूर प्रॉब्लेम्स चाललेले आहेत, जसं फायनान्शियल आहे, पर्सनल आहे, प्रोफेशनल आहे, तर त्याच्यावरती आम्ही मार्गदर्शन करतो. ओके, खूपच सुंदर. सो ग्राफाझोन मध्ये हस्ताक्षराच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीची विकनेस बाजू तुम्ही शोधून काढता आणि मग त्याच्यावरती सुधारण्याचे काही टिप्स किंवा मार्गदर्शन करता. ते कसं घडतं थोडंसं थोडक्यात सांगा. एकदम सिंपल भाषेत सांगायचं तर खूप लोकांना हे त्रास असतो की अरे मी सकाळी अलार्म पण लावला तरी मी उठू शकत नाही. एक 5 मिनिटं करून माझा अर्धा पाऊण तास निघून जातो आणि सकाळची जी महत्वाची वेळ आहे ती तुमची स्किप झाली की तुमचा दिवसभर डिस्टर्ब होतो. आम्ही अशा काही ट्रेड्सवर काम करतो. आम्ही तुमचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करतो. तुम्हाला ग्राफोथेरपी शीट्सवरती वेगवेगळे अक्षर प्रॅक्टिस करतो, ज्याच्यात तुमचं प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन, तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं फोकस, तुमचं विल पॉवर, तुमचा टेम्पर, या सगळ्या गोष्टींवरती काम करतो. एखादा किस्सा सांगू शकाल त्याचा? हा, काय होतं, माझ्याकडे खूप लोक येतात, सर मला ना मी मध्येच अग्रेसिव्ह होतो किंवा मी चिडचिड करतो. मला असं वाटतं की मी असं नाही करायला पाहिजे, पण मला काही कळत नाही की कसं करावं. तर मग आम्ही त्या हिशोबाने त्याला ट्रेनिंग देतो, म्हणजे थेरपी देतो. नुसतंच मी त्याच्या टेम्परवर काम नाही करणार, मग मी त्याच्या ओव्हरऑल ट्रेड्स वरती काम करणार, विच विल गिव्ह अ पॉझिटिव्ह थॉट प्रोसेस टू देम. मी इकडे सांगणार नाही की मी त्याची पर्सनॅलिटी चेंज करणार नाही, त्याची पर्सनॅलिटी तीच असणार, पण त्याचे जे विचार करण्याचं किंवा कुठलीही गोष्ट करण्याची प्रतिक्रिया आहे दॅट विल चेंज. सर, मग पारंपरिक ग्राफोलॉजी आणि मानसशास्त्रीय, तर ह्यामध्ये ग्राफाझोन कसं वेगळं आहे? मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो. एक मुलगा होता, तो अभ्यासात हुशार होता, पण खूपच अग्रेसिव्ह होता, मारामारी करायचा, सगळंच करायचं म्हणजे. तर तो घरच्यांना काय सांगायचं, मी अभ्यासात हुशार आहे ना. पण घरचे म्हणते नुसतं अभ्यासात हुशार असून काही उपयोग नाही ना, तुझा व्यवहार, तुझा विचार करण्याची पद्धत हे सगळं व्यवस्थित पाहिजे. तर ते त्याला माझ्याकडे घेऊन आले. मी त्या हिशोबाने थेरपी आणि डिझायनिंग केलं त्याच्यावर.
आणि त्याच्या थॉट प्रोसेसमध्ये आम्ही हे फाइंड आउट केलं की कुठले निगेटिव्ह ट्रेट्स आपण काढू शकतो आणि पॉझिटिव्ह ऍड करू शकतो. आपल्याला विश्वास नाही होणार, विदिन 1 इयर सगळे म्हणायला लागले की हा मुलगा पूर्णपणे चेंज झाला आणि 360 डिग्रीज. अभ्यासात तर हुशार होता, पण जे मॉरल म्हणतात ना आपण, मॉरल एथिक्स क्वालिटीज, ते सगळं आम्ही त्याच्यात टाकलं. ओके. सो मला असं विचारायचं की एखादं माझ्यासारखं पर्सन तुमच्याकडे जेव्हा येतं किंवा मला ओव्हरऑल माझी ग्रोथ करायची आहे किंवा एखादा प्रॉब्लेम घेऊन येतं, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय कन्सल्टेट करता की त्यांचे हस्ताक्षर घेऊन त्याच्यावर काम करतात, या, कसं असतं? नाही, आपण पहिले त्याला एक पेजवरती 15-20 लाईन लिहायला लावतो. बरं. पण त्याची काय खरी परिस्थिती म्हणजे मानसिक परिस्थिती आताची काय ते त्याला एक्सप्लेन केली जाते. बरं. जेव्हा आपण त्याला ती गोष्ट एक्सप्लेन करतो ते त्याला पटतं, हो माझी वागणूक अशी आहे किंवा मी ही गोष्ट करतोय किंवा मी फायनान्शियल स्ट्रेस मधनं चालू आहे, मला फॅमिली इश्यूज आहेत. फर्स्टली आपण ते सगळं डिस्कस केल्यानंतर मग आपण त्याच्यासाठी थेरपी डिझाईन करतो. ते कोर्स साधारणतः 8 ते 10 महिने चालतो. बिकॉज इतक्या वर्षाचा जो कचरा असतो तुमच्या डोक्यात तो मला क्लिअर करून नवीन प्रोग्राम ऍड करायला लागतो. आणि खूप लोकांना फायनान्शियल इश्यूज असतात. सो वी डिझाईन द सिग्नेचर, दॅट इज कॉल्ड सिग्नेचर मेकओव्हर. त्याच्यात खूप फरक पडतो. आणि फायनान्स बरोबर रिलेशनशिप इम्प्रूव्ह होणं हे खूप गरजेचं आहे. सी ऍट द एंड ऑफ द डे जेव्हा तुम्ही घरी जातात तुम्हाला काय हवंय? पीस ऑफ माइंड. ओके, मला 3 सेकंड मध्ये झोप लागते रात्री. तुम्ही तुमचं व्यवस्थित काम केलं, सगळ्या गोष्टी केल्या दिवसभरात, तर तुम्ही रात्र शांततेने झोपू शकता. दिस इज व्हॉट पीपल वॉन्ट. लोकांना हेच हवं, बरोबर ना? नाहीतर विचार विचार विचार, झोप येत नाही, हे नाही. मी सगळ्यांना हे सजेस्ट करतो की तुम्ही कामं आणि ह्या पद्धतीने करा की तुम्हाला रात्री जाऊन विचार करायचा नाही. रात्री तुमची झोपेची वेळ. खूपच छान. सर, मला विचारायचं होतं की हस्ताक्षरामुळे सबकॉन्शियस माइंडवर कसा प्रभाव पडतो? जसं तुम्ही म्हणालात की आता त्यांचा 15 वर्षाचा किंवा जो काय आहे तो कचरा आणि ब्लॉकेज किंवा कचरा काढावा लागेल, तर तो सबकॉन्शियस माइंडवर त्याचा कसा परिणाम होतो आणि ग्राफाझोन मध्ये त्या घटकाचा कसं म्हणजे स्वतःमध्ये बदल करण्यासाठी कसा उपयोग होतो? एक सिंपल उदाहरण देतो. राजस्थान जयपूर मधून एक मुलगा आलेला माझ्याकडे, ज्याला क्लासमध्ये बुली करत होते किंवा मुलं त्रास द्यायचे. त्याला असं वाटायचं की मी शाळेतच नको जायला, मी कुठलीच ऍक्टिव्हिटी नको करायला. तर मी स्टडी केलं, मी म्हटलं नाही हा डोक्याने हुशार आहे. हुशार इन द सेन्स त्याला व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित चाललंय, मग हा कशासाठी हे करतोय की बाबा काय प्रॉब्लेम आहे. तर आम्ही ते प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलं, त्या हिशोबाने त्याच्यावरती काम केलं. आणि तुम्हाला सांगतो आज 1 वर्ष झालेलं आहे, रिझल्ट इतके अमेझिंग आहेत की त्या मुलाने आज मला क्लिप पाठवली आहे की मी शाळेत स्टेजवरती उभं राहून एक पोएम रिसाईट करू शकलो आणि मला सगळं अप्रिसिएशन भेटलं. आणि जे मुलं मला त्रास देत होते आज तेच माझे मित्र होते. सो मी त्या मुलांवर काम नाही केलं, पण मी ह्याचा दृष्टिकोन चेंज केला. आपण समोरच्या माणसाचं नाही काही करू शकत, पण स्वतःवरती जे काही काम घडवून आणू शकतो, दॅट विल क्रिएट और चेंज द वर्ल्ड आउटसाइड. तर 25 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. तर ह्या 25 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्हाला काही असं नाही का एखादा वेगळा अनुभव आला का की ह्या गोष्टीवर मी काम केलं आणि म्हणजे खूप सक्सेस मिळालं? सिंपल आहे, म्हणजे अशा तर खूपच गोष्टी आहेत, पण तुम्ही आता बघा हल्ली डिप्रेशन आणि सुसाईडचे केस भरपूर येतात. तुम्ही तुमच्या प्रोफेशन मध्ये जर का कोणाचा जीव वाचू शकलात तर ती सर्वात मोठी आणि पुण्याची गोष्ट. मी अशा भरपूर लोकांवरती काम केलेलं आहे ज्यांनी मला येऊन सांगितलं की आम्ही सुसाईड करणार. मी त्यांना म्हणतो हो तुम्ही करा, पण जरा 1 महिना माझ्याकडे या, माझ्याशी बोला, मी जे काही गोष्ट सांगतो ते करा. 1 महिन्यानंतर ते म्हणतात सर आमचा विचारच चेंज झालेला आहे, आम्ही आता पॉझिटिव्ह मोड मध्ये आलेलो आहे आणि आम्ही गोष्ट करतो. बिकॉज तुम्ही त्याला सांगायला जाणार ना की तू आता सुसाईड नको करू असं तसं, तो अजून एग्रेसिव्ह होऊन जातो, मग तो त्याच दिशेने पळायला लागतो. त्याला मी काय म्हंटल, ठीक आहे तुला काय करायचं कर, पण मला 1 महिना जरा वेळ दे, मला तुझ्यावरती काम करायचं. तर तो जो आहे ना अप्रोच किंवा ज्या हिशोबाने मी लोकांबरोबर डील केलेलं आहे, त्यांना थेरपी दिलेलं आहे, थॉट प्रोसेस चेंज केलेलं आहे, मला त्याच्यात खूप बरं वाटतं की काही मुलांचं इव्हन 40s मध्ये 45 मध्ये असेही लोक माझ्याकडे आले की त्यांना याच्यातनं बाहेर काढले. तर हे मी माझं सर्वात मोठा सक्सेस समजतो की 25 वर्षात मी गोष्ट अचीव. सो बऱ्याच गोष्टी म्हणजे ग्राफाझोन म्हणा किंवा सिग्नेचर अनालिसिस ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. आता जास्तीत जास्त लोक तो पॉझिटिव्ह अप्रोच आहे की आता मला हस्ताक्षरावर करायचे किंवा माझं सिग्नेचर अनालिसिस करायचे किंवा हँड रायटिंग अनालिसिस करायचे. पण तेव्हा तो काळ नव्हता जेव्हा तुम्ही सुरुवात केली.
तर तेव्हा तुम्हाला काय प्रॉब्लेम येत होता आणि कशी पब्लिसिटी तुम्ही कशी केली, मार्केटिंग कशी केली तुमच्या बिझनेसची? मी तुम्हाला सिंपल सांगतो, मला खूप वेळा वाटलं की हे काम बंद करून कुठेतरी जाऊन नोकरी करावी, बिकॉज आय एम हायली एज्युकेटेड. तर मला वाटलं नको. मग दुसऱ्या क्षणात मी विचार करायचो, जर का मी याच्यातनं बाहेर पडलो तर लोकांना मी कसं मदत करू शकेल, लोकांना याच्यातनं कसं बाहेर. तर आम्ही काय करायचो, न्यूजपेपरच्या माध्यमातून, मीडियाच्या, जिकडं कुठं, बिकॉज डिजिटल मीडिया एवढा तेव्हा हाईप नव्हतं. Right. बट मी एक बेसिक तुम्हाला उदाहरण सांगतो की काय झालं. मी माझ्या आईला सांगितलं की जी आपल्या घरी मोलकरीण येते ना, ती 20-25 घरात जाते. तू रोज तिला एक स्टोरी सांग, माझा मुलगा असा करतो, माझा मुलगा तसा करतो. आणि आम्ही 6 महिने ही गोष्ट केली. लोकांना खूप शॉकिंग वाटेल. 6 महिने केलं आणि त्याच्यानंतर मला त्याच किंवा आजूबाजूच्या बिल्डिंग मधनं एक 20 ते 50 कॉल आले आणि 10 ते 15 क्लायंट्स माझे चॅनलाइज झाले. अरे बाप. तर मी हे फर्स्ट मार्केटिंग टेक्निक हे लावलेलं. सुपर. म्हणजे हे अनेक विचारांच्या पलीकडचं आहे Simple आहे. मार्केटिंग टेक्निक. आणि मी आईला काय म्हटलं, बघ तू मोलकरीण समोर फक्त बोलत राहायचं, ती बरोबर म्हणजे ही न्यूज बरोबर सगळ्या सोसायटीज मध्ये स्प्रेड होणार की असा एक व्यक्ती मुलगा इकडे राहतो. सो दिस वॉज द टेक्निक विच आय यूज. म्हणजे जर कोणी तुम्ही आमचे चॅनल तर मेन महिलांसाठीच आहे आमचा चॅनल, तर तुम्ही पण हे एखादी ही टेक्निक आजमावून तो करू शकता. माहित नाही आता किती युजफुल आहे ते माहित नाही आताच्या काळात, कारण आता व्हॉट्सअप, फेसबुक आणि सगळंच व्हॉट्सअप आहे, काय म्हणतात अकॅडमी चालू झाली आहे युनिव्हर्सिटी. तरी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही हे टेक्निक वापरून बघा. हे 21 दिवस त्या मोलकरीणसमोर सगळं बोलायचं आपल्या घरातलं की आम्ही घरात हे काम करतोय, असं आहे, ह्याच्यात हे अचीवमेंट झाली, ही सक्सेस भेटली, आणि तुम्ही त्याच्यानंतर त्याचा रिव्ह्यू. तर मला असं वाटतं की ह्या गप्पा अजून चालावेत आणि आपण ह्यासोबत एक सिरीज करूया, स्पेशली सिग्नेचर अनालिसिसवर किंवा हँडरायटिंग अनालिसिसवर. निश्चित आपण ह्याच्यावर सिरीज करूया. आज तुम्ही इथं आलात आणि खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आमच्यासोबत शेअर केली, त्यासाठी मनापासून धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू.